मंडळी, मी वैद्य अतुल काळे होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज मी एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तसं पाहिलं ना तर हा विषय काढायची काही गरज नाही आहे, परंतु मला काढावा लागतो आहे. आणि तो काढण्याचं कारण म्हणजे आपण जी लोकं आहोत सगळी, ती मिरॅकलच्या मागे धावत असतो. कुठेतरी मॅजिक दिसत असतं, कुठल्यातरी थंबनेलमध्ये अवास्तव गोष्टींची पुष्टी केलेली असते आणि आपण त्याच्या मागे धावत असतो. आपल्या चॅनलचं उद्दिष्ट काय मी ते आधी सांगतो, की आपला आयुर्वेद साक्षर हा चॅनल तुम्हाला साक्षर करण्यासाठी, आरोग्य साक्षर करण्यासाठी, आयुर्वेदाचं ज्ञान देण्यासाठी, जे खरं आहे ते सांगण्यासाठी आपण हा काढलेला आहे. तिथे कुठेही तुम्हाला मिरॅकल सांगितलं जाणार नाही. तिथे कुठेही तुम्हाला मॅजिक सांगितलं जाणार नाही आहे आणि त्याच्यातून तुम्हाला तुमची दिनचर्या कशी असावी, तुमची रात्रीचर्या कशी असावी, तुमची ऋतुचर्या कशी असावी, तुमचा आहार-विहार कसा असावा, किंबहुना तुम्हाला काही आजार झाले असतील, तर त्याची चिकित्सा आपण घरच्या घरी करू शकतो का? आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने आपण काही प्रथमोपचार करू शकतो का? यासाठी आपण हा चॅनल बनवलेला आहे. आणि ते जेव्हा ज्ञान आम्ही देत असतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे आमची भूमिका अशीच असते, की तुमचा फायदा व्हावा, किंबहुना घरामध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी वापरल्या, तर त्याचा फायदा तुम्हाला व्हावा, त्या व्याधींपासून तुम्ही मुक्त व्हावेत. हे सर्व मी सांगत असतो, त्यामागे जवळ-जवळ 20 ते 25 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या क्लिनिकमध्ये जे काही अनुभव आलेले आहेत आणि आम्ही जे काही रुग्णांना घरच्या घरी सांगत असतो, त्याच्यामधून जे काही एक्स्ट्रॅक्ट आम्ही काढलेलं आहे, ते तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतकं ते साधं आहे. परंतु आजकालची व्हिडिओ आपण जेव्हा बघतो, त्याची थंबनेल जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्या तोंडामध्ये 5ही बोटं जाऊ शकतात. याचं कारण असं, की ह्या गोष्टी केल्याने हे होतं, हे केल्याने हे करा म्हणजे हे होईल, असं अगदी बिनधास्तपणे सांगितलं असतं. मग त्याच्यामधून हेच लक्षात येतं, की खरंच एवढं रिसर्च झालेलं आहे का? अगदी आमचे चरकाचार्य, सुश्रुताचार्य आणि वाग्भटाचार्यही इतके खामठोकपणे काही सांगत नाहीत. ते व्यवस्थित सायंटिफिकली सगळं सांगत आलेले आहेत आपल्या संहितांमधून. परंतु आजकालची लोकं आयुर्वेदाच्या नावाखाली मिरॅकल सांगत सुटलेली आहेत आणि मिरॅकल सांगतात, मॅजिक सांगतात आणि त्याच्यामुळे लोकं त्यांच्याकडे आकर्षित होतात. एक उदाहरणच देतो, की एका महाभागाने सांगितलं, की कॅन्सरवर ही 5 गोष्टी खाऊ नका किंवा ह्या 5 गोष्टी खा. आणि त्याच्यानंतर आमच्या आयुर्वेदातली एक कांचनारा नावाची वनस्पती आहे. ती समोर ठेवतायत आणि म्हणतायत ह्या कांचनाराचं सेवन जर केलं, तर कॅन्सरच्या गाठी होणार नाहीत. खरं तर हे इतकं सोपं आहे का हो? कॅन्सरच्या पाठीमागे एक मोठी पॅथॉलॉजी असते आणि त्या पॅथॉलॉजीमुळेच तो कॅन्सरची गाठ होत असते किंवा विविध ठिकाणचे कॅन्सर होत असतात. आणि आता असं पण सिद्ध झालेलं आहे, की कॅन्सरचा जेनेटिक कोड तुमच्या जीन्सवर ऑलरेडीच असतो आणि ठराविक वयात आल्यानंतर तो ॲक्टिवेट होतो आणि कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते. मी यासाठी आयुर्वेदाने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, नाही असं नाही. परंतु एखादी वनस्पती समोर धरायची कांचनारा या वनस्पतीसारखी आणि म्हणायचं ही अर्बुदावर किंवा कॅन्सरवर चालते. हे काही बरोबर नाही आहे. मी मागे पण बोललो होतो, अशा या सगळ्या गोष्टींपासून सावध राहणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कित्येक चॅनल आपण बघत असतो, त्याच्यामुळे आपलं जंबलिंग होतं. काय कुणाचं ऐकावं, कुणाचं नाही ऐकावं. हे खरं आहे अगदी. कारण कोण खरं सांगतंय आणि कोण खोटं सांगतंय हेच नेमकं कळत नाही. मग अशा वेळेस आपण चूज काय करायचं? ते चूज हेच करायचं, की तुम्ही आधी बघा जो सांगणारा आहे, तो व्यवस्थित आयुर्वेद शिकलेला आहे की नाही? आयुर्वेदाचं ज्ञान त्याला आहे की नाही? त्याच्या पाठीमागे अनुभव आहे की नाही? हे किमान बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच त्याने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. आता मी हे सगळं का बोलतोय? त्याच्यामागे आणखी एक संदर्भ आहे. कारण गोमूत्र आम्ही बघतो, की सगळेच जण अगदी आपल्याला त्याचं एक आध्यात्मिक अधिष्ठान पण लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण उठसूट गोमूत्र पीत बसतो. काही जण पिणारे आहेत गोमूत्र. कुठल्याही आजारासाठी, कॅन्सर असू दे, पित्त असू दे, कफ असू दे, वातविकार असू देत, कुठल्याही आजारासाठी गोमूत्र प्यायला ही लोकं सांगत असतात. परंतु गोमूत्र हे कुठल्याही आजारामध्ये चालत नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे. आयुर्वेदामध्ये अष्टमूत्र दिलेली आहेत, म्हणजे 8 प्राण्यांच्या मूत्रांची चिकित्सा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. त्याच्यापैकी गोमूत्र हे काय? गोमूत्र हे सगळ्या आजारांवर चालत नाही, हे त्रिवार सत्य कधी लक्षात ठेवायचं. कारण गोमूत्राचे गुण आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. कटुष्ण आहे, उष्ण आहे, पित्तकर आहे, कफहर आहे. हे सगळे गुण आयुर्वेदामध्ये गोमूत्राबाबतीत सांगितलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर त्वचारोगांमध्ये पण गोमूत्र चालू शकतं.
ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण एका लाँग व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु आत्ता तुर्तास गोमूत्र हे कोणत्या आजारामध्ये चालतं यापेक्षाही गोमूत्र हे सर्रास पिऊ नका. गोमूत्र हे कुणी उठसूट घेऊ नका. कोणी सांगतंय मला ह्याचा पण एक वेगळा अनुभव आलेला आहे, की बाबा आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो आणि आपल्याला काही आजार आहे असं दुसऱ्याला कळलं तर तो औषधं सांगायला सुरुवात करतो. आयुर्वेदाची औषधं सांगायला सुरुवात करतो आणि काही असे महाभाग पण आहेत, कॉम्बिफ्लेम घे, पॅरासिटामॉल घे, डोलो घे किंवा एखादा अँटीबायोटिक पण सांगून टाकतात. असे पण महाभाग आपण समाजामध्ये बघत असतो. पण त्याच्यामागे त्यांचं नॉलेज किती, त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे का, हे महत्त्वाचं आहे. आयुर्वेदिक औषधं सांगताना त्यांना हेही कळत नाही की प्रत्येक मनुष्यासाठी प्रत्येक औषध चालत नसतं. त्यामुळेच म्हणतो की एखादं औषध जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते खरंच आपल्याला चालतं का नाही याची शहानिशा नको का करायला. यासाठी म्हणतो की आपण व्यवस्थित डोळे उघडे ठेवून आयुर्वेद साक्षर व्हायला हवं. कोणी काय सांगतं याच्यापेक्षाही कोण व्यवस्थित सांगतोय का, तो माणूस जेन्युइन आहे का, हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला व्यवस्थित आयुर्वेदाचा फायदा करून घेता येईल. आयुर्वेदाबाबत आपण साक्षर होऊ शकू. आपण पुढचा एक लाँग व्हिडिओ गोमूत्राबद्दल बनवणार आहोत. गोमूत्राचे फायदे अफाट आहेतच, परंतु मी परत एकदा सांगतो गोमूत्राचे फायदे अफाट आहेत, परंतु प्रत्येक मनुष्यामध्ये गोमूत्र चालत नाही. पित्त प्रकृतीच्या मनुष्यामध्ये गोमूत्र चालत नाही. ज्यांना रक्तपित्तीचा त्रास आहे त्यांना गोमूत्र चालत नाही. या सगळ्या गोष्टींवर आपण उहापोह घेणार आहोत. सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण करणार आहोत. परंतु गोमूत्र जिथे मिळतं, गोमूत्र जिथे दिलं जातं, गोमूत्र ज्या देशी गायींचं आपण घेत असतो त्या ठिकाणी जाऊन आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करेल. तुर्तास इथेच थांबतो. हे मी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याचा खरंच विचार करा आणि योग्य त्या गोष्टींचाच अवलंब करा. धन्यवाद.